नमस्कार. मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण सगळ्यांना उपयोगी असणारी त्याच पद्धतीने सहज पद्धतीने रजिस्ट्रेशन करून सुरू करता येऊ शकणारी पार्टनरशिप फर्म याबाबत माहिती घेणार आहोत. पार्टनरशिप फर्म नोंदणी करण्याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे एखादा व्यक्ती त्याचा उद्योग व्यवसाय सुरू करत असताना त्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी पार्टनरशिप फर्म मध्ये सोडवता येऊ शकतात. म्हणजे दोन व्यक्ती एकत्र आल्यामुळे कॅपिटल वाढू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीकडे काही एक्सपर्टायझेशन असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण जुळल्याने आपला व्यवसाय आपल्याला चांगला वाढवता येऊ शकतो. कामांच्या जबाबदाऱ्यांची वाटणी होते. तसेच बिझनेस ग्रोथ सुद्धा खूप सहज पद्धतीने होते. असे बरेच फायदे पार्टनरशिप फर्मचे आहेत. ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे पार्टनरशिप फर्मचे फायदे काय आहेत, तिचं टॅक्सेशन काय आहे, तोटे काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील पार्टनरशिप फर्म बाबत संपूर्ण माहिती समजून घ्यायची असेल किंवा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत बिझनेस रजिस्ट्रेशनचे प्रकार कुठले आहेत त्याबाबत डिटेल स्वरूपामध्ये माहिती समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पार्टनरशिप फर्म बाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. तर मग चला सुरू करूयात. सगळ्यात आधी पार्टनरशिप फर्म म्हणजे काय ते समजून घेऊयात. पार्टनरशिप फर्म म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसायासाठी केलेला करार म्हणजे पार्टनरशिप फर्म, ज्यामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि पार्टनरशिप डीड बनवतात. म्हणजे कायदेशीर एक करार बनवतात ज्या अंतर्गत कोण किती भांडवल आणणार आहे, एकमेकांसोबत त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील, नफ्याची विभागणी कशा पद्धतीने करतील, जर भविष्यामध्ये कोणी पार्टनरची डेथ झाली तर ती त्यानंतर कशा पद्धतीने ती पार्टनरशिप फर्म ट्रीट होईल, त्याच पद्धतीने काही कायदेशीर बाबी असतील तर त्या कशा पद्धतीने हाताळल्या जातील, कोणाच्या जबाबदाऱ्या काय, या सगळ्या गोष्टींची डिटेल स्वरूपामध्ये माहिती या पार्टनरशिप डीड मध्ये लिहिली असते. साधारणतः ही पार्टनरशिप फर्म भागीदारी कायद्याअंतर्गत बनवली जाते. म्हणजे त्याच्या स्टँडर्ड नॉर्म नुसार ही बनवली जाते आणि ती दोघी भागीदारांना लागू होते. पार्टनरशिप फर्म नोंदणी करणं केव्हा फायदेशीर ठरतं? समजा दोन व्यक्ती आहेत, एखाद्या व्यक्तीकडे फायनान्स चांगला आहे, त्याच्याकडे पैसा आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवसायातलं नॉलेज चांगलं आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला हार्डवेअरचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्याच्यामध्ये त्याला सगळं नॉलेज आहे, त्यातल्या सगळ्या गोष्टी त्याला लक्षात येतात, परंतु त्याच्याकडे फायनान्स नाहीये आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे फायनान्स उपलब्ध आहे. अशा वेळी दोघांनी एकत्र येऊन जर भागीदारी संस्थेची नोंदणी केली तर अशा वेळी एकाचा पैसा आणि एकाची मेहनत अशा पद्धतीने तो उद्योग व्यवसाय सुरू करणं सोयीस्कर होईल. बऱ्याचदा काही व्यक्ती प्रॉपर्टरशिप मध्ये त्यांचा व्यवसाय सुरू करतात, परंतु त्यांच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी नसेल, बँकेला तारण देण्यासाठी प्रॉपर्टी मॉर्गेज देण्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध नसेल किंवा बँक त्यांना कर्ज देत नसेल किंवा त्यांच्याकडे फायनान्स उपलब्ध नसेल. अशा वेळी ज्याच्याकडे पैसे उपलब्ध आहेत किंवा तो त्याची प्रॉपर्टी बँकेला मॉर्गेज करू शकतो, अशा व्यक्तीला सोबत घेऊन आपण एखादी भागीदारी संस्थेची नोंदणी केली आणि त्या अंतर्गत बँकेकडून आपण फायनान्स उपलब्ध करू शकतो किंवा ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला सोबत घेऊन आपला उद्योग व्यवसाय आपण सहज पद्धतीने चालवू शकतो. पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन काय असतं, त्या अंतर्गत कुठले रजिस्ट्रेशन करावे लागतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात. पार्टनरशिप फर्मची नोंदणी करताना सुरुवातीला आपण अगदी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पार्टनरशिप डीड बनवून आणि ती आपण समजा नोटराईज करून घेतली किंवा नाही जरी केली तरी आपण त्या पद्धतीने पार्टनरशिप फर्मची नोंदणी करू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपण 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक पार्टनरशिप डीड बनवली, तिचं पॅन कार्ड काढलं, त्या पॅन कार्ड काढल्यानंतर तिचं शॉप ऍक्ट उद्यम रजिस्ट्रेशन केलं तर आपल्याला एक पार्टनरशिप फर्म या रजिस्ट्रेशनचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडे तयार होतात आणि आपण आपला उद्योग व्यवसाय करू शकतो. त्याच पद्धतीने याचं ROF म्हणजे रजिस्टर्ड ऑफ फर्म कडे नोंदणी करणं हे आवश्यक आहे. म्हणजे ते कायद्याने बंधनकारक नाहीये, तो विषय आपल्यासाठी ऑप्शनल आहे, परंतु त्याची नोंदणी केलेली ही कधी चांगली. कारण की बऱ्याच ठिकाणी जसं तुम्हाला काही टेंडर भरायचं आहे, MIDC मध्ये प्लॉट अलॉटमेंटसाठी ऍप्लिकेशन करायचं आहे किंवा त्याच पद्धतीने बँकेमध्ये काही ठिकाणी कर्ज घ्यायचं आहे, अशा वेळी सुद्धा ROF की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडून मागितलं जातं. त्यामुळे जर आपण पार्टनरशिप फर्मची नोंदणी करत असू तर पार्टनरशिप डीड सोबतच ROFचं रजिस्ट्रेशन सुद्धा करूनच घ्यावं, जेणेकरून आपल्याला भविष्यात येणाऱ्या अडचणींचा त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने GST ची नोंदणी, जर तुम्ही फूड रिलेटेड काही बिझनेस सुरू करत असाल तर आपल्याला फूड लायसन्सेस वगैरे या रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक आहे. इतर जर मेडिकल सुरू करत असू तर त्या संदर्भातले लायसन्स आपल्याला या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील. जो काही आपला व्यवसाय आहे त्याला जे काही सुटेबल बिझनेस रजिस्ट्रेशन आहेत ते आपल्याला सगळे या अंतर्गत घ्यावे लागतील. पार्टनरशिप फर्म मध्ये बिझनेस लायबिलिटी कशी आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. पार्टनरशिप फर्म मधल्या हा एक तोटाच आपण समजून घेऊयात की पार्टनरशिप मध्ये बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. म्हणजे आपण पार्टनरशिप फर्म मध्ये जेवढे पैसे गुंतवले तितके आपली रिस्क नसते. तर पार्टनरशिप फर्म मध्ये समजा उद्या काही तोटा झाला तर त्या भागीदारांना त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीज विकून सुद्धा तो तोटा भरून द्यावा लागू शकतो किंवा समोरच्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्याला भरून द्यावं लागू शकतं. यासाठी एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात. समजून घ्या, मी आणि अजून एका व्यक्तीने आम्ही दोघांनी एक व्यवसाय सुरू केला. दोघांनी त्यामध्ये 50-50 हजार रुपये गुंतवले. 1 लाख रुपये आमचा भागभांडवल करून आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला. आम्ही व्यवसाय करत असताना काही कारणाने कुठलेही रिझन असेल परंतु आम्हाला 10 लाख इतका तोटा झाला. आम्ही 50-50% ने ही पार्टनरशिप फर्म सुरू केली होती आणि ज्यावेळेस हे 10 लाख भरून देण्याची वेळ आली
त्यावेळेस त्या पार्टनरशिप फर्मनुसार दोघांची 5-5 लाख रुपये भरून द्यायची जबाबदारी आहे. परंतु जर समजा माझ्याकडे तेवढे पैसे नसतीलच तर माझा जो काही पार्टनर आहे त्याच्याकडे जरी त्याची 50%च पार्टनरशिप फर्म असेल तरी त्याला पूर्ण 10 लाख भरून देण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊ शकते. म्हणजे या अंतर्गत आपल्याला आपल्या वैयक्तिक प्रॉपर्टीज या तितक्याशा सुरक्षित नाही आहेत या बिझनेस रेशनच्या प्रकारामध्ये. यामध्ये बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. इथे थोडी रिस्क आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. पार्टनरशिप फर्म मध्ये आपण कमीत कमी 2 भागीदार घेऊन आपल्या पार्टनरशिप फर्मची नोंदणी करू शकतो आणि आपल्याला ॲडिशनल अजून भागीदारांना सोबत घ्यायचे असतील तर आपण जास्तीत जास्त 50 भागीदार या पार्टनरशिप फर्म मध्ये घेऊ शकतो. त्याच पद्धतीने पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनर बनून घेण्यासाठी आपण HUF ला सुद्धा पार्टनर घेऊ शकतो. एखादी कंपनी असेल तिचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखाद्या व्यक्तीला पार्टनर घेऊ शकतो किंवा LLP असेल इतर कोणत्या संस्था असेल त्यांना सुद्धा आपण पार्टनरशिप फर्म मध्ये भागीदार म्हणून घेऊ शकतो. पार्टनरशिप फर्म नोंदणीचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करणं हे सोपं आहे, जास्त किचकट नाहीये. सहज पद्धतीने आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो. इथं डिझॉल्व्ह करणं हे सुद्धा कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. पार्टनरशिप फर्म मध्ये 2 पार्टनर सोबत आल्याने आपल्या फर्म मधलं कॅपिटल वाढतं. त्याच पद्धतीने मर्यादित पार्टनर्सची संख्या असल्यामुळे या अंतर्गत डिसिजन मेकिंग लवकर होतं आणि कामाची गती चांगल्या पद्धतीने वाढते. एकापेक्षा जास्त व्यक्ती या अंतर्गत एकत्र आल्याने कामाची विभागणी होऊन आपली बिझनेसची डेव्हलपमेंट आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं पार्टनरशिप फर्म मध्ये कम्प्लायन्सेस आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP च्या मानाने खूप कमी आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कम्प्लायन्सेसचा बर्डन या अंतर्गत येत नाही. पार्टनरशिप फर्मचे तोटे काय आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पार्टनरशिप फर्म मधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा तोटा आहे तो म्हणजे या अंतर्गत बिझनेस लायबिलिटी अनलिमिटेड आहे. आपल्या वैयक्तिक प्रॉपर्टीज या अंतर्गत सिक्युअर नाही. आपण जेवढी रक्कम गुंतवली तितकीच आपली मर्यादा नसते. तर आपल्या पर्सनल प्रॉपर्टीज सुद्धा विकून फर्म मध्ये जर काही तोटा झाला काही नुकसान झालं ते आपल्याला भरून द्यावं लागू शकतं. त्याच पद्धतीने एखाद्या पार्टनरने चुकीचा डिसिजन घेतला त्याचा पूर्ण परिणाम या फर्मवर होत असतो. त्याच्यामुळे सगळेजण त्याला लायबल असतात. जर 2च पार्टनर या फर्म मध्ये असतील आणि त्यापैकी एखाद्याची डेथ झाली किंवा त्याने रिटायरमेंट घेतली तर ती फर्मचं अस्तित्व टिकत नाही. त्यावेळी आपल्याला अजून एखाद्या पार्टनरची त्या ठिकाणी एंट्री करावी लागते. म्हणजे एका वेळी कमीत कमी तिथे 2 जण असणं आवश्यक आहे. आणि 2 जण नसतील तर ती पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होते. पार्टनरशिप फर्म मध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर फंडिंग उभं करणं हे थोडं अडचणीचं होतं. ज्या पद्धतीने इन्व्हेस्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा LLP ला प्रेफरन्स देतात तितकं पार्टनरशिप फर्मला देत नाही. त्या अंतर्गत आपल्याला फंडिंग उभं करणं काही प्रमाणात थोडं अडचणीचं जातं. त्याच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे की 2 पार्टनर्स 2 व्यक्ती एकत्र येऊन त्यांचा उद्योग व्यवसाय चालवणं हे बऱ्याच वेळेस अवघड होतं. म्हणजे दोघांमध्ये काही वादविवाद होतात डिसिजन मेकिंग करण्याच्या बाबतीमध्ये किंवा काही डिस्प्यूट होतात. तर अशा वेळी ती पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होते. हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पार्टनरशिप फर्म सुरुवातीच्या काळामध्ये नोंदणी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. परंतु जर आपला व्यवसाय आपल्याला मोठ्या प्रमाणावर वाढवायचा आहे, आपल्याला लॉंग टर्म पर्यंत काम करायचं असेल तर LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे 2 चांगले पर्याय होऊ शकतात. आता पार्टनरशिप फर्मला टॅक्सेशन कशा पद्धतीने लागते ते सुद्धा आपण समजून घेऊया. त्यामध्ये पार्टनरशिप फर्मला इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत 30% इतका टॅक्स लागतो. म्हणजे पार्टनरशिप फर्म मध्ये जो काही नफा असतो त्यावर सरळ 30% प्रमाणे टॅक्स लागू होतो. परंतु टॅक्स कॅल्क्युलेशन करताना जे काही भागीदार आहेत त्यांना आपण पगार दिल्यानंतर त्यांनी जे काही कॅपिटल या फर्म मध्ये गुंतवलेलं आहे त्याच्यावर आपण त्यांना व्याज दिल्यानंतर म्हणजे ती व्याजाची रक्कम बाजूला काढली, भागीदारांच्या पगाराची रक्कम बाजूला काढली, त्यानंतर जो काही नफा उरतो त्यावरच पार्टनरशिप फर्मला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे समजा एखाद्या भागीदारी संस्थेला वर्षभरामध्ये 10 लाख रुपयाचा नफा झाला. 10 लाखावर 30% म्हणजे 3 लाख रुपये सरळ पद्धतीने टॅक्स भरायला येऊ शकतो. परंतु त्याअंतर्गत जे काही पार्टनर्सचं कॅपिटल आहे त्यावर आपण साधारणतः सर्वसाधारण पद्धतीने 12% प्रमाणे व्याज दिलं जातं. ते व्याज दिलं ती रक्कम समजून घ्या 3 लाखापर्यंत झाली. त्याच पद्धतीने जे काही पार्टनर्स आहेत त्यांना आपण सॅलरी दिली, याची रक्कम पण साधारणतः 3 लाखापर्यंत गेली तर उरतात खाली 4 लाख रुपये. या 4 लाखावर आपण 30% इन्कम टॅक्स भरू शकतो. म्हणजे टॅक्सेशनचा बेनिफिट या ठिकाणी आपण घेऊ शकतो. पार्टनरशिप फर्म मध्ये सुद्धा आपल्याला काही कंप्लायन्स करणं गरजेचं असतं. यांमध्ये आपल्याला पार्टनरशिप कायद्याअंतर्गत वेगळं काही कंप्लायन्स करणं गरजेचं नाहीये, परंतु आपल्याला इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत कंप्लायन्स करणं आवश्यक आहे. जसं पार्टनरशिप फर्मचं आपल्याला ऑडिट करून घेणं आवश्यक असतं. हे ऑडिट आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत करून घ्यावं लागतं आणि तिथून 1 महिन्याच्या आत म्हणजे साधारणतः 31 ऑक्टोबरपर्यंत याचं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच पद्धतीने जीएसटीची आपण नोंदणी घेतली असल्यास जीएसटीचं रिटर्न वेळेवर भरणं, TDSचे कंप्लायन्स करणं, फूड लायसन्स घेतले असल्यास त्याचे रिटर्न भरणं, त्या पद्धतीने इतर जे काही कंप्लायन्सेस आपल्याला लागू आहेत ते सगळे कंप्लायन्सेस आपल्याला वेळेवर करावे लागतात. ते पार्टनरशिप फर्म मध्ये लागू आहे. मित्रांनो, पार्टनरशिप फर्म नोंदणीचा जो काही प्रकार आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये 2 जणांना एकत्र येऊन आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप चांगला आणि सोपा पर्याय आहे. सहज पद्धतीने त्याचं रजिस्ट्रेशन करता येते, सहज पद्धतीनेचं डिझोल्युशन सुद्धा करता येतं आणि आपला व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने चालू शकतो. ज्यावेळेस वाटतं की आपल्याला आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा आहे तेव्हा पार्टनरशिप फर्मला आपण पुढे LLP मध्ये किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. त्याअंतर्गत पार्टनरशिप फर्मची नोंदणी, ROFचं रजिस्ट्रेशन, शॉप ॲट, मुद्दम रजिस्ट्रेशन, इतर जे काही रजिस्ट्रेशन करायचे
असतील या सगळ्या व्यावसायिक सेवा FSO सोल्युशन्स अंतर्गत उपलब्ध आहेत. स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून आपण आमच्या व्यावसायिक सेवा घेऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पार्टनरशिप फॉर्म नोंदणी, त्याचे फायदे तोटे या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.